लालीजी ओ ऐका इथं बसलाय होय तुम्ही? अहो कुठं कुठं नाही शोधलं तुम्हाला ते सगळं घर पालतं घातले. बरं ती भांडे सगळे धुवून झाले एकदम चकाचक धुवून ठेवल्यात. परत जिथं होती तिथंच नेऊन ठेवल्यात. हा आणि तुम्ही न सांगता किचन मधला केर पण काढून टाकला. म्हणलं उगाच तुम्हाला कशाला करा. किती कराल माझ्यासाठी. मला कधीच वाटलं नव्हतं तुम्ही माझी इतकी काळजी घ्याल. पण पडला. हा हो डिस्प्ले पण नीट आहे. काय झालं नाही. बरं झालं हे घ्या. बघा परत केलं माझ्यासाठी. मग दुसरं कोण करणार? अहो मी नवरा आहे तुमचा. कर्तव्य आहे माझं तुमची काळजी घेणं, तुमची देखभाल करणं. मला ना आयुष्यभर तुमची अशीच देखभाल करायची, असंच कर्तव्य पार पाडायचंय. त्यासाठी पैसे आहे का? परत पैशावर ना आठवलं तुम्ही आज पैसे देणार होता. काय झालं त्याचं? चला पटकन जाऊन ते पैसे घरी घेऊन चला. अहो थांबा, किती घाई करताय. मी सांगितलं होतं ना तुमच्यासाठी अजून सरप्राईज आहे. थांबा आलेच. सरप्राईज. हे काय? तुमचा फोन द्या. फोन नाही माझ्याकडे, रूम मध्ये. आणा मग. अहो घेऊन या ना. थांबा. द्या फोन. कसं आहे? आवडलं ना? कसलं भारी आहे. कसं काय डोक्यात आलं बरं तुमचे हे? म्हणजे मला जर कोणी सांगितलं असतं का नाही असं काहीतरी सरप्राईज कर, आठवडाभर विचार केला असता तरी मला हे सुचलं नसतं की मोबाईलच्या पाठीमागं असा दोघांचा फोटो लावायला. काय कसलं डोकं आहे तुमचं ना. कौतुक करावं थोडं खरंच कमी आहे. चला पैसे घेऊन आपण. अहो थांबा, अजून संपलं नाहीये. थांबा थांबा थांबा. I love you, Lali. Lali, I love you. I love you, Lali. Lali, Lali, I love you. I love you, Lali. Lali, I love you. कसं वाटलं? बारे आजपर्यंत एवढ्या बायका आयुष्यात आल्या पण एवढं इरिटेट नाही केलं कोण. है ना? मला वाटलंच होतं तुम्हाला लय आवडणार. धरा आणि आपला फोटो बघत बसा. काय चाललंय हिचं? मला इथे पैसे हवेत ते देत नाहीये. या फालतूच्या गोष्टीमध्ये वेळ काढत बसलीये. लालीजी अहो ऐका ना, गिफ्ट लय देऊन झाले. आता काय ते शेवटचं गिफ्ट आहे ते देऊन टाका लवकर. शेवटचं कुठलं? पैसे. पैसे देणार होता ना आज, ते कुठे ठेवले ते सांगा, आपण घेऊन येऊ. चला चला लगेच घेऊन येऊ आपण. पैसे एकदम सुरक्षित आहेत आणि आता ते आपलेच आहेत आणि मी ते तुम्हालाच देणार. पण एवढी घाई का करताय? घरात बघितलं ना केवढी कामं पडलेत. कपडे पडलेत अजून, ते पण धुवावे लागणार आहेत. काय मुद्दाम चाललंय का तुमचं हे सगळं? मुद्दाम मला कामं सांगताय. चहा काय बनवायला सांगितलं, जेवण आणून द्या म्हणताय, भांडे घासून घेतली. काय घरगडी समजताय मला? मग मी पण काय फक्त कामासाठी आणलेली बाई वाटली तुम्हाला? बायको आहे ना तुमची, प्रेम करते मी तुमच्यावर. तुम्ही काय केलं? माझ्या प्रेमाचा अपमान केलात. कशासाठी? पैशांसाठी. परक्या पोरींच्या नादाला लागलात. माझ्यापेक्षा जास्त त्या पैशावर प्रेम आहे ना तुमचं. मग ते पैसे मी सहज कसं तुमच्या हातात देईन? अहो मी पैशांसाठी म्हणतच नाही लालीजी, मला नकोच आहेत पैसे. मला कशाला पाहिजेत? अहो आपल्याला
आपल्या सुखी संसारासाठी, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी पैसे. बस बस बस, येडी वाटते का तुम्हाला की असं काहीतरी बोलायला आणि मी घोळात येईन तुमच्या? बाकीच्या बायकांना जसं समजताय ना तसं मला समजायची चूक करू नका. ते पैसे मिळाल्यावर तुम्ही काय करणार होतात ना मला चांगलं माहित. त्यामुळं ही जी हुशारी आहे ना माझ्यासमोर नाही दाखवायची. पैसे हवेत ना, मग गप गुमान मी सांगते ते करायचं. मागच्या अंगणात जावा, कपडे पडले ते धुवून टाका, जावा. हाच राग त्या कपड्यांवर काढा. जा 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 जा, अहो जावा. लालीला गुंडळणं एवढं सोपं नाहीये. यातलं कटर काढायचं राहूनच केला. खिशात नाही, कटर कुठे गेलं? गोपाळराव, प्रेमाची परतफेड प्रेम करून करायची असते हो. पण तुम्ही तर दगा देऊन केली. तुम्हाला माझं प्रेम एक ना एक दिवस कळले, आशेवर प्रेम करत राहिले तुमच्यावर. पण तुम्ही मला फसवत राहिला. हरकत नाही, माझा तुमच्यावर नसला तरी माझ्या प्रेमावर लय विश्वास आहे. त्यामुळे मी काय तुम्हाला एकटं सोडणार नाही आणि सहजासहजी असं माफ पण करणार नाही. जर तुम्हाला अक्कल येत नाही ना तवर तुमच्याकडनं माझा बदला घेत राहा. लतिका देशमुख इथेच राहतात का?